गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी ज्योती। गर्जा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। सर्वप्रथम एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। जम्मू काश्मीर राज्यामध्ये सरकार स्थापन होण्याबाबत प्रश्नचिन्ह, भाजप आणि पीडीपी हात मिळवणी करण्याची शक्यता, मराठा आरक्षणावर सरकारने विधानसभेत मराठा आरक्षणाचा अध्यादेश केला मंजूर आणि संतप्त झालेल्या अकोलाच्या शिक्षकांचं मनपा आयुक्तांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन। गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। आता बातम्या विस्तृतपणे। विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास लागले आहेत। जम्मू काश्मीर राज्यामधील विधानसभा यावेळी त्रिशंकू बनवण्याचं दिसून आलं, ज्यामध्ये कोणत्याही एका पक्षाला सरकार बनवणं हे अशक्य। अशा वेळेस समोर प्रश्न उभा राहतो की राज्यात सरकार कसं स्थापन होणार। सर्वात मोठा पक्ष असणारा भाजप आणि पीडीपी हात मिळवणी करेल की राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊन सरकार बनवण्यात यश मिळवेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या निकालाने भाजपामध्ये जंगी पार्टी सुरू आहे। मागील आकड्यानुसार या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपची संख्या सगळ्यात मोठी नाही। सूत्रानुसार झारखंडमध्ये भाजप सरकार बनवण्यासाठी तयार आहे। इतर राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे मोदीची लाट बघायला मिळाली होती, त्याचप्रमाणे यावेळी देखील या निवडणुकीमध्ये मोदींची 30 लाट पाहायला मिळाली। झारखंड राज्यामध्ये मागील 2 महिन्यांपासून 5 टप्प्यात मतदान झालं। देशातील इतिहासामध्ये यावेळी बंपर मतदान दाखल झालंय। खराब वातावरण असलं तरी देखील लोक मोठ्या संख्येने मतदानावर आपलं मत देण्यासाठी घरातून बाहेर पडले आणि यामुळेच भाजपाला यश मिळालंय। पिछले दिसंबर से भाजपा का जो जीत का सिलसिला शुरू हुआ है, वो 13 महीने पूरे करके झारखंड और जम्मू कश्मीर तक पहुंचा है और आने वाले साल 1.5 साल में उत्तर प्रदेश, बिहार में भी हम इसी तरह से आगे जाएंगे। दिल्ली में भी आगे जाएंगे। नरेंद्र भाई मोदी का नेतृत्व और अमित भाई शाह का संगठन कौशल्य, इन दोनों ताकतों के आधार पर और कार्यकर्ताओं के काम के आधार पर जनता का आशीर्वाद जो हमें प्राप्त हो रहा है, उसका ये अच्छा प्रदर्शन है। मिशन 44 हम पूरा नहीं कर पाए, इसके बारे में हमें जरूर थोड़ा खेद है, लेकिन जम्मू कश्मीर में आज तक हमने जो प्रदर्शन किया था उसे सबसे बेहतर प्रदर्शन है। पिछले बार से दुगने से भी ज्यादा सीटें हमें मिली है, वोट भी ज्यादा मिले हैं। कश्मीर वैली में हमने अच्छा प्रदर्शन किया है, तो हमारी दृष्टि से जम्मू कश्मीर के लिए शुरुआत है और मिशन 44 अगर आज पूरा नहीं हुआ होगा, लेकिन अगली बार वो हम पूरा करेंगे। मुंबईमध्ये भाजपच्या यशाचा जल्लोष करण्यात आला, जिथे मुंबईचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी पत्रकारांशी बातचीत केली। त्यांनी असं सांगितलं की मागील डिसेंबर पासून जो यशाचा जल्लोष सुरू आहे तो काश्मीर आणि झारखंड पर्यंत पोहोचला आहे आणि येणाऱ्या दिवसात अशीच परिस्थिती बिहार, उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये दिसणार आहे। नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मार्गदर्शनाचा हा परिणाम आहे। भाजपाची लाट संपूर्ण देशात आहे। मिशन 44 जो पूर्ण झाला नाही, यामुळे आम्हाला खेद आहे। जम्मू काश्मीरमध्ये आम्ही मागच्या वेळेस दुप्पटपेक्षाही जास्त सीट्स मिळवले आहे आणि आम्हाला आशा आहे की मिशन 44 आम्ही लवकरच प्राप्त करू। दुसरीकडे अब्दुल्लाच्या सरकारला समर्थन दिल्यामुळे हे स्पष्ट झालंय की कमिटी जो निर्णय घेईल त्याचं पालन करावं लागेल। सर्वोच्च न्यायालयाने जरी मराठा आरक्षणावर स्थगिती आणली तरी देखील मंगळवारी सरकारने विधानसभेत मराठा आरक्षणाचा अध्यादेश मंजूर केलाय, पण मुस्लिम आरक्षण नामंजूर झालंय। लवकरच सरकार विधान परिषदेत देखील मुस्लिम आरक्षण पारित करण्याचा प्रयत्न करेल। त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सदनात गोंधळ घालून सदनातील कामकाज थांबवलं। मुस्लिम आरक्षण देखील मंजूर व्हावे अशी त्यांची मागणी होती। भाजप सरकारवर दोन्ही बाजूंनी बोलल्याचा आरोप केला गेला आहे। गेल्या महिन्यात बॉम्बे उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर स्थगिती आणली होती। हायकोर्टाच्या या निर्णयाविरुद्ध जाऊन सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि सर्वोच्च न्यायालयाने देखील हायकोर्टाच्या या निर्णयाला पाठिंबा दिलाय। 2 दिवसांनंतर मराठा आरक्षणाला परवानगी दिली, मात्र मुस्लिम आरक्षण स्थगित केलंय। मराठा समाज को आरक्षण के मुद्दे को लेकर आज कांग्रेस राष्ट्रवादी ने घुमजाव किया। कांग्रेस राष्ट्रवादी ने मराठा समाज के आरक्षण के बिल को लेकर उसको समर्थन न देते हुए मुसलमान समाज के आरक्षण का मुद्दा उठाते हुए आज सभागृह में जो गड़बड़ी हुई, उससे जो अच्छी चर्चा होती, कोई मुद्दे आते, उसको भी आगे चलकर कोर्ट में होता, तो वो न होते हुए ये पॉलिटिकली हो रहा है, इस प्रकार का माहौल निर्माण हुआ, ये बड़ा ही दुर्भाग्यपूर्ण है। हम किसी आरक्षण के विरोध में नहीं, अगर विरोध में होते तो हम कहते कि पूजनीय भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी ने धर्म के आधार पर आरक्षण को विरोध किया था।
लेकिन मुख्यमंत्री महोदय ने कहा कि हम एडवोकेट जनरल से बात करेंगे, उनकी राय लेकर इस विषय पे हम इस पर भी आगे चलकर बिल या ऑर्डिनेंस का सोच सकते हैं। लेकिन दुर्भाग्य ये रहा कि कांग्रेस और राष्ट्रवादी ने मुस्लिम आरक्षण का नाम लेते हुए मराठा आरक्षण को विरोध करने का प्रयास किया। कि राज्य में मराठा आरक्षण की जब बात हो रही थी, क्योंकि हाईकोर्ट में और सुप्रीम कोर्ट ने भी ये उसका सरकार की जो भूमिका को स्टे दिया है, लेकिन मुस्लिम आरक्षण के बारे में 5% आरक्षण सरकार का हाईकोर्ट ने उसको माना था, लेकिन जो ऑर्डिनेंस हमने निकाला था उसकी जो उसका अल्टीमेटम जो ऑर्डिनेंस का आज खत्म हो रहा है। हमने सरकार को यही मांग की कि मराठा आरक्षण विधेयक आज मंजूर करेंगे। इसका उसमें विरोध हम तो नहीं था किसी का, हमने एक मत से उसको पारित किया है। लेकिन मुस्लिम समाज के आरक्षण के बारे में अगर आज ऑर्डिनेंस लैप्स हो रहा है तो उसको एक्सटेंशन देने की बात क्यों नहीं कर रहे हैं, उसके साथ ये विधेयक क्यों नहीं ला रहे हैं? क्योंकि अगर हम मुस्लिम समाज का आरक्षण का विधेयक नहीं लाएंगे तो मराठा आरक्षण का जो विधेयक ऐसे हम हाईकोर्ट में जाएंगे तो मैं समझता हूँ कि हाईकोर्ट के सामने अगर जो 5% रिजर्वेशन जो हाईकोर्ट ने माना था हम क्यों नहीं दे रहे, हाईकोर्ट ने अगर सरकार को पूछा तो सरकार के पास क्या जवाब है? तो मैं समझता हूँ कि सरकार को ना मुस्लिम समाज को आरक्षण देने की बात सरकार गंभीर है या मराठा समाज को भी आरक्षण देने के बारे में भी सरकार गंभीर नहीं है। 10 डिसेंबरपासून शिक्षकांनी सुरू केलेल्या आंदोलनादरम्यान कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याने किंवा सत्ता पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांची विचारपूस केली नाही। यामुळे संतप्त झालेल्या शिक्षकांनी आता आंदोलनाची धार तीव्र करण्याचा निर्णय घेतला असून 23 डिसेंबर रोजी मनपा आयुक्त कल्याणकर यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केलं। ऑनलाईन वेतन प्रणालीद्वारे मनपा शिक्षकांच्या खात्यात वेतनाची रक्कम जमा आहे। जोपर्यंत मनपा प्रशासन वेतनाचा उर्वरित 50% हिस्सा शिक्षकांच्या खात्यात जमा करत नाही तोपर्यंत शिक्षकांचं वेतन अदा होणार नसल्याची तांत्रिक अट आहे। महापालिकेने मागील 8 महिन्यांपासून शिक्षकांच्या खात्यात वेतनाची रक्कम जमा केली नसल्याची केविलवाणी परिस्थिती आहे। 8 महिन्यांचं वेतन थकीत असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केलाय। त्यामुळे 10 डिसेंबर पासून टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्यात आले। सोमवारी मनपा आयुक्त डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांच्या निवासस्थानासमोर शिक्षकांनी ठिय्या आंदोलन केलं। यांच्या बंगल्यासमोर जो निदर्शनासाठी आम्हाला वेळ आलेली आहे त्याला कारणीभूत सर्वात प्रथम सांगतो की प्रशासनाचं आहे। कारण या प्रशासनाने गेली 8 दिवसापासून आमचं कोणत्याही मागणीची दखल घेतलेली नाही। इव्हन या अकोला शहरातील एकही पदाधिकाऱ्यांनी आम्हाला इथून भेटले नाहीत। आम्ही माननीय सन्माननीय कल्याणकर साहेबांची एक अपेक्षा व्यक्त करतो की त्यांनी या शिक्षकांसाठी गेल्या 8 महिन्यापासूनचा जो पगार आलेला आहे तो आम्हाला मिळवून देण्यासाठी खरोखर प्रयत्न करावे। आमचा भविष्य निर्वाह निधीची रक्कम आमच्या खात्यामध्ये वरती करावी आणि शिक्षकाच्या आरडी मधून कपात झालेली रक्कम अजूनही आमच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही, ती रक्कम आमच्या खात्यामध्ये जमा करावी। या सर्व मागण्यासाठी आम्ही गेल्या 7-8 दिवसापासून आम्ही दररोज आंदोलन चालू आहे। आता याही पुढे जर प्रशासनाला असं वाटेल तर आम्ही हे आंदोलन पुढे सतत चालू ठेवू। मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात उद दवा या संघटनेचा प्रमुख असणाऱ्या हफीज सईद याच्या नावापुढे साहेब ही उपाधी लावल्याबद्दल संयुक्त राष्ट्राने खेद व्यक्त केला आहे। त्यानंतर साहेब ही उपाधी काढून टाकण्यात आली आहे। सुरक्षा परिषदेतील अल कायदा निर्बंध समितीने हफीज सईदच्या नावे नवे पत्र जारी केले असून 17 डिसेंबरचं पत्र रद्द करण्यात आलंय। याच पत्रात हफीज सईद याचा उल्लेख साहेब म्हणून करण्यात आला होता। आपली ही चूक झाल्याचं सुरक्षा परिषदेने मान्य केलं आहे। सुरक्षा परिषदेने 17 डिसेंबरला पाठवलेल्या या पत्रात हफीज सईदला साहेब ही उपाधी लावण्यात आली होती। यावर भारताने तीव्र आक्षेपही घेतला होता। मुंबई मालवणीचे स्वतंत्र नगरसेवक आणि मनपा प्रभाग समितीचे अध्यक्ष सिरिल डिसूजा यांनी आज मालवणीच्या एका शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण समितीचे अध्यक्ष विनोद शेलार आणि भाजपाचे वर्मा तसेच उपमहापौर एका मंचावर एकत्र दिसले आणि लोकांनी सिरिल डिसूजा यांच्यासोबत मालवणीच्या एका जुन्या शाळेमध्ये 3री इमारत बनवणे तसेच मूलभूत सुविधापर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचा विडा उचलला आणि नव्या इमारतीचं भूमिपूजन केलं आहे।
जेथे विनोद शेलार यांनी असं सांगितलं की जर शिक्षणाचं स्थान वाढलं तर देशाची प्रगती होईल. तिथे सिरिल डिसुजा यांनी सांगितलं की शाळेतील शिक्षणासाठी मागील काही वर्षांपासून लढत आलो आहे, जे काम इथल्या आमदारांनी पहिले करायला पाहिजे होतं, परंतु ते काम आता मला करावं लागतंय. तसंच मालवणीच्या जनतेने ज्या प्रकारे मला साथ दिली आहे, मीही त्याच प्रकारे त्यांच्या सर्व सुविधांवर लक्ष देणार आणि लोकांना माझं निवेदन आहे की जनतेने कोणतेही काम आम्हाला दिलं तर ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, असं देखील विनोद शेलार यांनी स्पष्ट केलंय. जिंगल बेल म्हणत लहान मुलांसह सर्वच जण नाताळ सणाच्या खरेदीमध्ये मग्न झालेत. या निमित्ताने शहरातील सर्व बाजारपेठा नवनवीन चॉकलेट्स, केक, क्रिसमस ट्री, सजावटीचे साहित्य आणि आकर्षक भेटवस्तूंनी सजले आहेत. अनेक मॉल्स आणि दुकानांमध्ये विविध वस्तूंवर ऑफर्स देखील सुरू झाले आहेत. क्रिसमसच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व बाजारपेठा नवनवीन चॉकलेट्स, केक, क्रिसमस ट्री, सजावटीचे साहित्य आणि आकर्षक भेटवस्तूंनी सजले आहे. वेगवेगळी आकर्षक भेटवस्तू आणि खाऊ वाटणाऱ्या नाताळची आत्तापासूनच लहान मुले आतुरतेने वाट बघतायत. कालपर्यंत क्रिसमस हा सण केवळ ख्रिस्ती समाजापुरताच मर्यादित होता. मात्र आजकाल 31 प्रमाणेच क्रिसमस सणही हिंदू आणि इतर कुटुंबेही तेवढाच उत्साहात साजरा करतायत. नाताळनंतर 5 दिवसातच 31 येत असल्याने नाताळ सणाबरोबरच नव्या वर्षाच्या स्वागतासाठी नवनव्या वस्तूंच्या खरेदीचे प्लॅन्सही सुरू झालेत. बुलेटिनमध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.